बाबा, माझं ठरलंय. बाळाचं नाव. एक मिनिट. आणि बाळा, घाई करू नकोस. मी काय सांगतो ते नीट ऐक. काय ना, ज्यांना आपण आदर्श मानतो, ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो, त्यांचं कर्तृत्व असं सहजासहजी थर्मोकोलच्या तुकड्यावर कोरून ट्रान्सफर नाही करता येत. तुझ्या मनात काय चाललंय ना ते मला चांगलं ठाऊक आहे. पण तूच म्हणालास ना, बाळाचं नाव हे माझ्या पसंतीचं पाहिजे. पण लता हे माझ्या पसंतीचं नाव असं नाही आहे. अरे तसं असतं तर आमच्या हेमाचं किंवा उषाचं नाव नाही का ठेवलं असतं लता. त्याचं काय आहे ना, लता दिदींवर माझा खूप जीव. समुद्राला जशा लाटांची आवश्यकता असते ना, तशाच संगीताच्या महासागराला लताची आवश्यकता आहे. आई वडिलांचे जसे संस्कार होतात ना, तसेच संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यांच्या अनेक शिकवणांपैकी एक महत्त्वाची शिकवण म्हणजे तुमची ओळख ही तुमच्या कामामुळे झाली पाहिजे. दीदींच्या लहान वयातच त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं पडलं. पण न डळमळता त्यांनी चारही भावंडांचं आयुष्य अगदी सुखरूप मार्गी लावलं. तेही स्वतःच्या संसाराचाही विचार न करता. काय ना, आपण आज आहोत उद्या नाही, पण आपल्या पाठोपाठ आपले कर्म, कर्तव्य आणि कर्तृत्व हे लोकांच्या तोंडी सदैव राहायला पाहिजे. मी म्हणेन, बाळाचं नाव हे हेमाच्या मनात आहे ना तेच ठेव. काय ना, बाळाचं नाव राम ठेवल्याने तो काय राम होत नसतो, पण त्याचे आतले आणि बाहेरचे दशानन, त्यांचा जो वध करतो तो खरा राम ठरतो. आणि बाळा, माझ्या आयुष्यातली 5वी लता ही आहे. हिला ना नुसतं संगीताच्या क्लासला नको टाकूस, हिच्यात गाण्याची आवड निर्माण कर. हिच्यावर कुठलीही जबाबदारी सोडून जाऊ नकोस. हिला मनासारखं मन मोकळेपणानं जगू दे. दीदींच्या आवाजातली अजून 4 गाणी जी आपल्याला ऐकता आली असती, पण त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना गाता आली नाही, अशी कुठलीही आटखाडी सोडून जाऊ नकोस. हिला सहवास दे तुझा, हेमाचा, आमचा आणि संगीताचा. काय असतं, नाव ठेवण्यामागे आपला श्रद्धा असते ना त्या व्यक्तीविषयी. अरे मग दीदींना खरी श्रद्धांजली याहून अधिक काय होऊ शकतं? बरोबर ना? आणि बाळा, तुला एक छान किस्सा सांगतो. प्रेम धवन नावाचे एक मोठे गीतकार होते. ते त्यांच्या शेवटच्या काळात ते ICU मध्ये होते, तेव्हा लता दीदींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. तेव्हा त्यांच्या मुलाने त्यांना येऊन सांगितलं, आपको पता है, लता दीदी को भारत रत्न मिला है. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. त्यांना वाटलं की ज्या लता दीदींसाठी मी इतकी गाणी लिहिली, ज्यांनी माझ्या शब्दात जीव ओतला, त्यांना आज भारत रत्न मिळालं आहे. ही किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मग त्यांना असं वाटलं की या सोनेरी क्षणात जर मी काही लिहिलं नाही तर माझ्या गीतकार होण्याचा काय फायदा. मग ICU मध्ये असताना त्यांनी 4 शब्द लिहिले. ते असे, रात सपने में आए कृष्ण मुरारी, रात सपने में आए कृष्ण मुरारी, पांव पड़कर मैंने कहा हे गिरधारी, कहा था हर युग में आओगे कष्ट मिटाने, इस युग में ना आए क्या भूले वचन पुराने. कहा न भूला वचन न भूले पीड़ पर आई, मैंने तो अपनी जगह अपनी बंसी है भिजवाई.
वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिटाए। एक बार जो सुन ले उसको हो जाए मतवारा, एक बार जो सुन ले उसको हो जाए मतवारा। उसकी धुन में एक भारत क्या झूम रहा है जग सारा। मैंने कहा, हे भगवान, उस बंसी का कुछ पता है? मैंने कहा, हे भगवान, उस बंसी का कुछ पता है? हंसकर बोले, वो तो भारत रत्न लता है, वो तो भारत रत्न लता है।